पॅनमधलं तेल गरम झाले की फोडणीसाठी जिरे, मोहरी, आलं लसूण पेस्ट 1 मिनिट परतून घेऊया। त्यामध्ये बारीक कट केलेली शिमला मिरची, ओला वाटाणा टाकून 5 मिनिटं परतून घेणार आहोत आणि उकडलेले बटाटे 4 ते 5 मी त्याचे काप करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, हळद, हिंग, आमचूर पावडर, धने जिरे पावडर, सांबार मसाला, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून आपण ही भाजी तयार करून घेणार आहोत। आपली भाजी तयार झाली की आपण थंड करायला ठेवूया। आता गव्हाचं पीठ, बारीक रवा, मीठ, ओवा आणि साजूक तूप 1 चमचा टाकून आपण हे घट्टसर असं पीठ मळून घेणार आहोत आणि 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। 15 मिनिटानंतर 1 मिनिट मळून आपण लिंबा एवढा गोळा घेऊन त्याची गोल अशी हातावर वाटी तयार करून घेणार आहोत आणि 1 चमचा तयार केलेली भाजी भरून आपण त्याचं तोंड बंद करून छान असा आपण हातावर हलक्या हाताने प्रेस करून घेणार आहोत। आपली कचोरी तयार झालेल्या आहेत। आता आपण त्या गरम मीडियम तेलामध्ये छान अशा तळून घेणार आहोत। गोल्डन कलर आला की आपली आलू कचोरी तयार झाली आहे।